बदलत्या वातावरणाचा धाराशिव जिल्ह्यातील तूर पिकाला मोठा फटका बसतोय। कधी कडाक्याची थंडी तर कधी दाट धुके यामुळे पिके अक्षरशः करपून जातानाचं चित्र आहे। धाराशिव जिल्ह्यात 8ही तालुक्यांमध्ये खरीप हंगामातील तुरीचं क्षेत्र मोठं आहे, पण यंदाच्या हंगामात झालेला चांगला पाऊस आणि सतत बदलणारं हवामान यामुळे तूर उत्पादक शेतकरी मात्र अडचणींचा सामना करतोय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे धाराशिवमधील प्रतिनिधी अर्जुन गोडगे। मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यामध्ये हवामान बदलाचा विविध पिकांना फटका बसत आहे। यामध्ये कधी अवकाळी पाऊस तर कधी थंडी तर कधी दाट धुके यामुळे तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। आपण पाहू शकता धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील कांदलगाव परिसरात आलेलो आहोत। या शिवारामध्ये तुरीचे क्षेत्र मोठे आहे व तूर अक्षरशः होरपळून निघाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागू शकतो। यंदाच्या हंगामात झालेला चांगला पाऊस यामुळे पिके ही चांगली येतील अशी परिस्थिती होती, परंतु अचानक आलेल्या दाट धुके व थंडीमुळे पिके अक्षरशः जळून गेलेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे। यामुळे बळीराजाला शासन काय मदत करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। अर्जुन गोडगे, NDTV मराठी, परांडा, धाराशिव।